विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे सामान्य विज्ञान आणि यामधला 10वा धडा आहे बल व बलाचे प्रकार. तर हा धडा तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल, तुम्ही व्यवस्थित तो वाचून घेतला असेल तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या धड्यावरचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे यावरती बटन क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे स्वाध्यायाचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. आपला प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा. आणि यामध्ये इथे रिकामी जागा भरायची आहे. वस्तूची पुन्हा रिकामी जागा बदलण्यासाठी रिकामी जागा लावावे लागते आणि त्यासाठी त्यांनी पर्याय दिलेले आहेत बल, गतिमान आणि दिशा. तर चला इथं आहे आपलं हे उत्तर. तर इथं येणार गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते. प्रश्न आ. हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढत नेताना त्या ओंडक्यावर, इथे आपल्याला 2 रिकामी जागा भरायच्या आहेत व पुन्हा एक रिकामी जागा आहे, ही बले लावलेली असतात. तर यासाठी त्या पर्याय दिलेले आहेत स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल व घर्षण बल. तर यातलं जे आहे हे आपल्याला व्यवस्थित तिथे तो शब्द लिहायचा आहे. तर आपलं उत्तर बघा. हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर स्नायू बल, घर्षण बल व गुरुत्वीय बल ही बले लावलेली असतात. प्रश्न ई. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला, त्याची बदलायची असेल तर त्यावर लावावे लागते. तर उत्तर बघा. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला, त्याची गती बदलायची असेल तर त्यावर बल लावावे लागेल. तर हे 2 शब्द इथं आपण फिलअप केले. पुढे बघा ओ प्रश्न. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या कार्य करते. त्यांनी 2 शब्द दिलेले आहेत दिशेने आणि विरोधात. तर आपल्याला माहित आहे घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात, अपोजिट असतं, ते विरोधात कार्य करते. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. शोधा पाहू माझा सोबती कोण. म्हणजेच काय करायचंय आपल्याला, जोड्या लावायचे. तर चला त्यासाठी अ गट आणि ब गट हे 2 गट दिलेले आहेत. तर काय काय दिलं आहे बघूया. अ गटामध्ये आहे बैलाने गाडी ओढणे, क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे, ताणकाट्याने वजन करणे. चौथा आहे सायकलला ब्रेक लावणे आणि 5वं आहे घासलेल्या प्लास्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे. हे झालं अ गट. आता ब गटामध्ये चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल, स्नायू बल, गुरुत्वीय बल आणि घर्षण बल दिलेलं आहे. तर ही जी सगळी कार्य आहेत यासाठी कोणकोणतं बल लावावं लागतं यासाठी आपल्याला जोड्या लावायचे. तर चला याचं आपण उत्तर बघूयात. तर बघा अ गटामध्ये पहिला आहे बैलाने गाडी ओढणे. तर त्यासाठी कोणतं बल लावावं लागणार, स्नायू बल लावावं लागणार. त्यानंतर क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे. तर त्यासाठी असणार आहे चुंबकीय बल. ताण काट्याने वजन करणे त्यासाठी लागणार गुरुत्वीय बल. सायकलला ब्रेक लावणे तर त्यामध्ये होतं घर्षण बल आणि घासलेल्या प्लास्टिक कागदाचे कपटे उचलणे तर तिथं स्थितिक विद्युत बल तयार होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या जोड्या आपण लावलेल्या आहेत.
चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा बघूयात आपण. खालील उदाहरणामध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा. ओके, काय उदाहरणं दिलेली आहेत बघूयात. तर इथे बघा, उंच इमारतीवरून, इथं आहे इमारतीवरून. ओके, उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू, तर त्यामध्ये असणार आहे गुरुत्वीय बल. आकाशातून जाणारे विमान, तर त्या आहेत यांत्रिक बल. ई प्रश्न, उसाच्या चरकातून रस काढताना, तर त्यामध्ये कोणतं कोणतं असतं? यांत्रिक बल आणि घर्षण बल. त्यानंतर ई, धान्य पाखडले जात असताना स्नायू बल लावावे लागते आणि त्यावरती गुरुत्वीय बल असते. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न चौथा. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर त्यासाठी इथं स्नायू बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल, घर्षण बल आणि चुंबकीय बल हे दिले आहेत. हे बलाचे प्रकार दिलेले आहेत. तर ते म्हणजे काय आणि त्याचं उदाहरण आपल्याला द्यायचं आहे. तर आपण एक एक घेऊयात. पहिलं दिलेलं आहे स्नायू बल. तर स्नायू बल म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघू. स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात. ही झाली याची व्याख्या. ठीक आहे. तर असा जर प्रश्न विचारला तर हा प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो. तर यातला 1 मार्क असतो स्नायू बल म्हणजे काय याच्या व्याख्येला आणि 1 मार्क असतो याच्या उदाहरणाला. ठीक आहे. आता उदाहरण बघा. जर एखादी धान्याने भरलेली पिशवी उचलायची असेल तर ती हाताने उचलण्यासाठी आपल्याला ताकद लावावी लागते. यावेळी त्या क्रियेमध्ये आपले स्नायू बल उपयोगी पडते. ठीक आहे. तर आपण व्याख्या आणि त्याचं उदाहरण हे बघितलं. पुढचं बल बघा काय आहे? गुरुत्वीय बल. तर बघा उत्तर, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. ही आहे त्याची व्याख्या. आता उदाहरण काय बघूयात. आपण वर फेकलेली वस्तू पुन्हा खाली येते तेव्हा तिच्यावर गुरुत्वीय बल कार्यरत असते. हे झालं त्याचं उदाहरण. याला 1 मार्क असतो, याला 1 मार्क असतो. ठीक आहे. गुरुत्वीय बल म्हणजे काय आणि त्याचं उदाहरण बघितलं. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला जी माहित असलेली उदाहरणं सुद्धा लिहू शकता. चला तिसरं बघूयात आपण, स्थितिक विद्युत बल. ओके, उत्तर बघा. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भरित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. ओके. आता त्याचं उदाहरण, घासलेला प्लास्टिक कागदाचे कपटे उचलणे यामध्ये स्थितिक विद्युत बल कार्यरत असते. चौथं, घर्षण बल. 2 पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासल्यावर जे बल निर्माण होते त्याला घर्षण बल असे म्हणतात. उदाहरण काय आहे? सायकल थांबवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर सायकल थांबते. यावेळी घर्षण बल कार्य करते. आणि 5वा आहे चुंबकीय बल. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे, मोठमोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करून मोठमोठ्या वस्तू उचलल्या जातात. तर चला इथे आपला हा प्रश्न संपला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तर पुढचा प्रश्न आपण बघूयात. 5वा प्रश्न, असे का? आणि यामध्ये आहे प्रश्न,
यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. असे का केले जाते? चला उत्तर आहे, यंत्रांमध्ये यांत्रिक बलाचा वापर केला जातो. यंत्रांमध्ये असणारे काही भाग हे एकमेकावर घासत असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते आणि त्यामुळे यंत्रांच्या गतीला विरोध निर्माण होतो आणि यांत्रिक बलासाठी जास्त ऊर्जा खर्ची पडते. यंत्रांना वेळोवेळी तेल दिल्याने यंत्रामध्ये होणारे घर्षण कमी होऊन त्याचे आयुष्य वाढते. यंत्र चांगल्या प्रकारे कार्य करते, म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. तर हे आहे या पाठीमागचं कारण. चला पुढचा प्रश्न बघू. वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते का? याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी चला बघूयात आपण. पृथ्वीवरून वर फेकलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्यरत असते. वर फेकलेली वस्तू पृथ्वी गुरुत्वीय बलाने स्वतःकडे खेचून घेते, त्यामुळेच वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते. बघा, खूप सोपं उत्तर आहे. प्रश्न ई, कॅरम बोर्डवर पावडर टाकतात आणि याचं उत्तर, जेव्हा आपण कॅरम बोर्डवरील सोंगटीला हळूच टिचकी मारली की ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, त्यावेळी त्या सोंगटीमध्ये आणि कॅरम बोर्डच्या पृष्ठभागावर घर्षण बल कार्यरत असते, त्यामुळे सोंगटी काही अंतरावर जाऊन थांबते. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने सोंगटीमध्ये आणि कॅरम बोर्डच्या पृष्ठभाग यामधील घर्षण बल कमी होऊन सोंगट्या सहज सरकतात, म्हणून कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. पुढे ई प्रश्न, रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो, असे का? हे आमचं उत्तर आपण बघूयात. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग गुळगुळीत असेल तर त्यामुळे चप्पल आणि जिन्याचा उतरणीचा पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल कमी झाल्याने तेथून घसरण्याची शक्यता जास्त असते. असे होऊ नये म्हणून उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून पृष्ठभागाचे घर्षण वाढवले जाते, त्यामुळे घसरून पडण्याचा धोका टळतो, म्हणून रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 6वा, आमच्यातील वेगळेपणा काय? म्हणजेच आपल्याला फरक लिहायचा आहे. यामध्ये स्नायुबल आणि यांत्रिक बल. तर फरक लिहा. यामध्ये 2 मार्क्सला प्रश्न असा विचारला जातो, स्नायुबल आणि यांत्रिक बल यामधील फरक लिहा. तर पहिला बघा, स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. यंत्रामार्फत लावलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. दुसरं आहे, स्नायू बलासाठी अन्नामार्फत मिळणारी ऊर्जा वापरली जाते आणि यांत्रिक बलासाठी इंधन किंवा विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. आणि चला तिसरं आहे ते उदाहरण घेतोय आपण, एखादे वजन हाताने उचलणे. आणि यांत्रिक बल म्हणजे काय? यंत्राच्या सहाय्याने वजन उचलणे. त्यानंतर दुसरा बघा, घर्षण बल आणि गुरुत्वीय बल. तर याच्यामध्ये 2 पृष्ठभाग जेव्हा एकमेकावर घासतात तेव्हा घर्षण बल कार्य करते आणि गुरुत्वीय बल केव्हा पृथ्वीचे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते, त्याला गुरुत्वीय बल म्हणतात. सरकणाऱ्या वस्तूच्या विरोधात कार्य करते आणि वर फेकलेल्या वस्तूवर कार्य करते. तिसरं आपण घेतोय उदाहरण, सपाट जमिनीवरून घरंगळत जाणारा चेंडू पुढे जाऊन थांबतो आणि उदाहरण, वर फेकलेला चेंडू पुन्हा खाली येतो. तर हा सुद्धा प्रश्न 2 मार्क्सला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. सो मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते.
राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आपला 7वा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. तर इथं येणार शब्दात लिहा. ओके. चला. बल लावून काय काय करता येते. तर बघा विद्यार्थ्यांनो, तर दैनंदिन जीवनात मध्ये विविध क्रिया पार पडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची दिशा बदलण्यासाठी. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा मूळ आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. जड सामान उचलणे, एखादा यंत्र चालवणे, वस्तूचे वजन करणे यासारखी कामे बल लावून करता येतात. प्रश्न आ. वजन म्हणजे काय. तर खूप सोपं उत्तर आहे बघा विद्यार्थ्यांनो. वजन म्हणजे काय, तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन. हो, जी वस्तू आहे त्या वस्तूवर जे गुरुत्वीय बल आहे यालाच त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. ई प्रश्न. स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती. नांगर, बैलगाडी, घोडागाडी, हातगाडी, नावेचा बल्ला आणि सायकल. ही सगळी जी यंत्र आहेत ही स्नायू बलावरती चालणारी आहेत. इतरही काही यंत्रे असू शकतात. तुम्हाला जी माहित आहेत ती सुद्धा यामध्ये लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 8वा. खालील शब्दकोडे सोडवा. तर चला आपल्याला आता शब्दकोड सोडवायचा आहे. उभे प्रश्न आणि आडवे प्रश्न आपण बघूयात. सॉरी, इथे उभे शब्द आणि आडवे शब्द आपण बघूयात. पहिला. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी बल लावावे लागते. तर स्कूटर बंद पडलेली आहे तर तिला पुढे ढकलायचं आहे तर कोणतं बल लावावं लागणार. दुसरं. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी बलाचा उपयोग करता येतो. आणि आडवे शब्द. तिसरं. लोखंडी खिळ्याला स्वतःकडे ओढतो. चौथा आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरले तेव्हा बल लावले गेले. आणि 5वं. ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर बलामुळे पडतात. आता पहिलं बघा. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी बल लावावे लागते. तर कोणतं लावावे लागणार. स्नायू बल. तर इथं आपण लिहूयात स्नायू बल. त्यानंतर सांडलेल्या पिना उचलण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो. चुंबकाचा उपयोग करतो. त्यानंतर लोखंडी खिळ्याला स्वतःकडे ओढतो. तर तिथं असतं चुंबकीय बल. आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरले तेव्हा बल लावले गेले. कोणते, तर यांत्रिक बल. आता राहिलं एक. ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर कुठल्या बलामुळे पडतात, तर ते गुरुत्वीय बलामुळे पडतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे शब्दकोड सोडवला आहे. याच बरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.